नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला सन 2026 बद्दल काही अतिशय महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे. या भविष्यवाण्या मी कोणालाही घाबरवण्यासाठी नाही सांगत, तर जागरूक करण्यासाठी, योग्य दिशा दाखवण्यासाठी सांगतो आहे. 2026 कसं वर्ष असेल? मित्रांनो, 2026 हे वर्ष सूर्यप्रधान मानलं जातं. सूर्य म्हणजे सत्ता, नेतृत्व, आत्मविश्वास आणि निर्णय क्षमता. म्हणून मी तुम्हाला सांगतो, हे वर्ष वाईट नाही, पण बदल घडवणारं आणि डोळे उघडणारं नक्की आहे. राजकारणात मोठे बदल होतील, नेतृत्व बदलेल, काही मोठी नावं खाली येतील आणि काही नवीन चेहरे पुढे येतील. रेल्वे प्रवास करताना, गर्दीच्या ठिकाणी जाताना थोडीशी जास्त काळजी घ्या, हे मी आग्रहाने सांगतो आहे. मला खूप लोक विचारतात, भारताची कुंडली कशी आहे? मित्रांनो, भारत शाश्वत आहे, त्याची जन्मपत्रिका नसते. म्हणून आपण देश चालवणाऱ्या नेत्यांच्या कुंडलीवरून अंदाज घेतो. मी इतकंच सांगतो, 2026-27मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व मजबूत राहणार आहे, पण काही राज्यांमध्ये मुख्यमंत्र्यांची बदल होण्याची शक्यता आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय पैसा. मी आधीच सांगतो, 2026मध्ये सोन्याच्या दरात वाढ होणार आहे. शेअर मार्केटमध्ये चढ उतार राहतील. म्हणून मी तुम्हाला एक सल्ला देतो, दिखावा टाळा, कर्ज वाढवू नका, थोडी बचत नक्की ठेवा. 2026चा सगळ्यात मोठा मंत्र मित्रांनो, लक्षात ठेवा, कोणताही ग्रह वाईट नसतो. वाईट असतात ते आपले कर्म. जो माणूस सेवा करतो, संयम ठेवतो आणि देवावर विश्वास ठेवून मेहनत करतो, त्याच्यासाठी 2026 फार सुंदर ठरेल. आता राशीनुसार थोडक्यात सांगतो. कन्या राशीच्या लोकांसाठी पैसा आणि करिअर मजबूत होणार आहे. प्रमोशन, नवीन संधी, प्रवास सगळं दिसतं आहे. बुधवारी गणपतीला बुंदीचा लाडू अर्पण करा व हिरवा रंग वापरा. मिथुन राशी, जुनी अडचण संपेल, प्रवास आणि प्रॉपर्टीचे योग आहेत. बुधवारी पक्ष्यांना भिजवलेली मूग डाळ द्या. मेष आणि वृश्चिक, राग आणि आरोग्यावर नियंत्रण ठेवा. मी एक सोपा उपाय सांगतो, मंदिरात झाडू लावा, माकडांना भिजलेले चणे द्या. धनु आणि मीन, धार्मिक प्रवास होईल, पण उधार देणं टाळा. गुरुवारी गाईला गोड चणाडा द्या. सिंह राशी, मान सन्मान वाढेल, नेतृत्व गुण वाढतील. आदित्य हृदय स्तोत्र नक्की म्हणा आणि मोठ्यांची सेवा करा. कर्क राशी, भावना नियंत्रणात ठेवा, मन शांत ठेवलं तर सगळं सोपं जाईल. सोमवारी शिवाला दूध अर्पण करा, पौर्णिमेला चंद्रदर्शन घ्या. मकर आणि कुंभ रास, संघर्षानंतर यश मिळेल. शनी हळू येतो पण पक्का देतो. शनिवारी दान करा, प्राणी आणि पक्ष्यांना अन्न द्या. सगळ्यांसाठी एकच उपाय मित्रांनो, कुठलीही राशी असो, गायीची सेवा करा, पक्ष्यांना पाणी ठेवा, न मागता कोणाची तरी मदत करा. देव हात पाहून नाही तर मन पाहून देतो. 2026 हे वर्ष घाबरायचं नाही आहे, तर जाणीव ठेवायचं, कर्म सुधारण्याचं आणि देवाशी जोडण्याचं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत स्वस्थ राहा, सकारात्मक राहा.